नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे परत एकदा तुमच्या आवडत्या चॅनल हॅलो टीचरमध्ये. मित्रांनो, ऑफिशियल टेलिग्रामचा चॅनल आहे आपला हॅलो टीचर, त्याच्यावरती आपण आलेलो आहे आणि कालच्या तारखेला मी भरपूर काही अपडेट माहिती चॅनलवरती टाकलेली आहे आपल्या. त्याच्यामध्ये आरोग्य पदभरतीतील उमेदवारांना नियुक्ती द्या आणि 10,000 ज्या जागा आहेत ज्या पोलिसाच्या निघणार आहे त्या सगळी माहिती टाकलेली आहे. सोबतच पेपरसुद्धा टाकलेले होते. महत्त्वाचं म्हणजे आरोग्यसेवक पुणे येथील निकाल आलेला आहे. फायनल निकाल ओपन कॅटेगरीचा आणि 40% मधला हा निकाल आहे. याच्यामध्ये आपण बघू शकता मित्रांनो, जर कोणी बघितलं नसेल तर तुम्ही याच्यामध्ये जाऊन लिस्ट बघू शकता, डाउनलोडसुद्धा करू शकता. टेलिग्रामची जी लिंक आहे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली जाईल. जर बघा, पुणे जिल्हा परिषद पुणेचा निकाल आहे आणि याच्यामध्ये तुम्हाला बघायला मिळेल अंतिम निवड यादी आहे आणि ओपन जनरल 23ची आहे. ठीक आहे. याच्यामध्ये टोटल जर आपण विचार केला, जसे की त्यांनी सोबत दिलेले आहे 23 लोकांची अंतिम निवड यादी लावलेली आहे आणि सोबतच वेटिंग लिस्टसुद्धा त्यांनी लावलेली आहे. ठीक आहे. त्याच्यामध्ये आता जर बघायचं झालं आपल्याला तर कॉलम जे दिसत आहे सिरियल नंबरचा, रोल नंबरचा, रजिस्ट्रेशन नंबरचा, अप्लाइड कॅटेगरीचा, डेट ऑफ बर्थ, नेम आणि टोटल आउट ऑफ 200 मार्कपैकी किती मार्क मिळाले ते त्यांनी लावलेलं आहे. ठीक आहे. याच्यामध्ये पहिला कॅन्डिडेटचा जर विचार केला मित्रांनो, ओबीसी कॅटेगरीमधून आहे आणि 172 मार्क त्यांना होते. ठीक आहे. तर डेट ऑफ बर्थचासुद्धा फार फरक पडत असतो जर मार्क एकसारखं राहिले तर. ठीक आहे. तर डेट ऑफ बर्थ वगैरे सेम असेल तर मग त्याच्यामध्ये आपल्याला माहीतच आहे कशा प्रकारचे निवड दिली जाते. ठीक आहे. नसेल तर मी तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलेलं होतं. ठीक आहे. तर याच्यामध्ये बघू शकता ओबीसी कॅटेगरीमधनं 172 मार्क, नंतर ओबीसी कॅटेगरीमधनंच 172 मार्क आहे. आता इथे तुम्ही बघायला मिळेल तुम्हाला की जे मार्क आहे ते दोन्ही कॅन्डिडेटला वरती समोर आहे, म्हणजे सारखे आहे. ठीक आहे. नंतर EWS कॅन्डिडेटचा आहे, त्यांना 170 मार्क आहे. ओबीसी, NTC, NTB, पण या सर्वांना ज्या जागा मिळाल्या मित्रांनो ओपन कॅटेगरीचा मिळालेल्या आहे, कारण की मार्क जास्त आहे. ठीक आहे. याच्यानंतर जर आपण परत विचार केला, खाली आला आपण, तर 21व्या कॅन्डिडेट जे आहे ते बघू शकता तुम्ही. ओबीसी कॅटेगरीमध्ये 160 मार्क आहे आणि 22 आणि 23 नंबरला लिहिलेलं आहे त्यांनी की शासन परिपत्रक दिनांक 25/1/2024 नुसार दिव्यांग आरक्षणासाठी निवड झालेल्या उमेदवारांना ते ज्या सामाजिक अथवा खुल्या प्रवर्गातील असतील त्या सामाजिक किंवा खुल्या प्रवर्गातील गुणानुक्रमानुसार उमेदवारांना अंतिम निवड यादीमध्ये समावेश करण्यात आलेला आहे. ठीक आहे. याच्यामध्ये 22 आणि 23 नंबरचे 2 कॅन्डिडेट आहे. ठीक आहे. याच्यामध्ये ओपन 1 आणि NTD मधला 1 कॅन्डिडेट आहे. ओपनमधल्याला 134 आणि NTDमधल्याला 120 मार्क आपल्याला बघायला मिळणार आहे. ठीक आहे. यानंतर प्रत्यक्ष यादी जर आपण बघितली तर प्रत्यक्ष यादीमध्ये टोटल 7 कॅन्डिडेट त्यांनी घेतलेले आहे आणि प्रत्यक्ष यादीसुद्धा मित्रांनो क्लिअर होऊ शकते. ठीक आहे. भरपूर चान्स आहे. भरपूर ठिकाणचे निकाल विद्यार्थी मित्रांचे आलेले आहे आणि वेगवेगळ्या ठिकाणी ते जॉईन करणार आहे. तर याच्यामध्ये रोल नंबर दिलेला आहे, सिरियल नंबर दिलेला आहे, रजिस्ट्रेशन नंबर दिला आहे. प्रत्यक्ष यादीमध्ये तेवढा 7 उमेदवार त्यांनी घेतलेले आहे. याच्यामध्ये प्रत्यक्ष यादीतील जर पहिला उमेदवार आपण बघितला NTCचा तर याला 158 मार्क आहे. दुसरा आहे मित्रांनो 158 मार्क, नंतर 156 असे मार्क तुम्हाला बघायला मिळेल. ठीक आहे. आता तुम्हाला मी सांगितलेलंच होतं बघा, पहिल्या दोन्ही कॅन्डिडेटला जे आहे ते मार्क सारखेच आहे, 158 आणि 158, दोन्हीची कॅटेगरीसुद्धा सारखी आहे. तर याच्यामध्ये जो प्राधान्य देण्यात आलेलं आहे ज्याची डेट ऑफ बर्थ मित्रांनो, जो वयाने कॅन्डिडेट मोठा असेल त्याला प्राधान्य देण्यात येतं. ठीक आहे. आता 95वाला कॅन्डिडेट वयाने मोठा आहे म्हणून त्याला अगोदर आणि नंतर जो कॅन्डिडेट लहान असेल त्याला नंतरचं स्थान देण्यात आलेलं आहे. ठीक आहे. याच्यामध्ये सिलेक्शन असंच असतं बघा. येथे सुद्धा 156 मार्काचे तुम्हाला 1, 2, 3 आणि 4 कॅन्डिडेट बघायला मिळेल. याच्यामध्ये ओपन NTD ओपनचे कॅन्डिडेट आहे, परंतु ज्याचं वय जास्त असेल त्याला पहिला प्राधान्यक्रम देण्यात आलेला आहे. म्हणजे 19/10/1991, नंतर 14/5/1993, नंतर 97, नंतर 99वाल्यांना देण्यात आलेला आहे. म्हणजे जो वयाने मोठा असेल त्याला प्राधान्य पहिलं दिलं जातं, जो वयाने लहान असेल त्याला दुसरं प्राधान्य दिलं जातं. याच्यानंतर मित्रांनो याच्यामध्ये तुम्ही बघू शकता 7व्या नंबरचा जो कॅन्डिडेट आहे 154 मार्क आहे. ठीक आहे. तर अशा प्रकारची ही अपडेट आहे मित्रांनो. आणि याच्यानंतर बघू शकता तुम्ही अंतिम निवड यादी जे आहे ते स्पोर्ट कोट्यातून सुद्धा लागलेली आहे. तर स्पोर्ट कोट्याच्या यादीमध्ये 2 कॅन्डिडेट आहे. ठीक आहे. याच्यामध्ये 152 आणि 124 मार्काचे कॅन्डिडेट. प्रत्यक्ष यादीमध्ये 3 कॅन्डिडेट त्यांनी घेतलेले आहे. याच्यामध्ये 116 आणि 108 मार्काचे कॅन्डिडेट आहे. ठीक आहे. याच्यानंतर अंतिम निवड यादी 1 सर्व्हिसमॅन 6 कॅन्डिडेटची यादी लागलेली आहे. ठीक आहे. याच्यामध्ये 6 कॅन्डिडेट लागलेले आहे. याच्यामध्ये पहिला कॅन्डिडेट 134 मार्क आणि 6वा 130 मार्क. प्रत्यक्ष यादीमध्ये
जे 3 कॅन्डिडेट घेण्यात आलेले 130, 126 आणि 126 मार्काचे घेण्यात आलेले आहे. याच्यानंतर अंतिम निवड यादी ओपन प्रोजेक्ट अफेक्टेडचे आहे. 2 कॅन्डिडेट सिलेक्शन लिस्टमध्ये नाव आहे. 150, 144 आणि 3 कॅन्डिडेट वेटिंग लिस्टमध्ये आहे. ठीक आहे. याच्यानंतर मित्रांनो अंतिम निवड यादी जी आहे ते एका कॅन्डिडेटचं नाव तुम्हाला इथं बघायला मिळणार आहे. ठीक आहे, भूकंपग्रस्तामध्ये. तर याच्यानंतर प्रत्यक्ष यादीसुद्धा ह्याच्यामध्ये तुम्हाला 2 कॅन्डिडेटचं नाव बघायला मिळणार आहे. ठीक आहे. याच्यानंतरची अंतिम निवड यादी जी आहे ओपन आहे. तर ओपन याच्यामध्ये अंशकालीनची यादी आहे. याच्यामध्ये तुम्हाला टोटल जे आहे अंशकालीनमध्ये 1 आणि 2 उमेदवाराची तुम्हाला ओपनमधून नाव बघायला मिळणार आहे. आणि खुला अंशकालीन 2 पदासाठी सुयोग्य उमेदवार उपलब्ध न झाल्याने शासन परिपत्रक दिनांक 25/1/2024 नुसार सदर 2 पदाच्या गुणानुक्रमानुसार अंतिम निवड यादीमध्ये समावेश करण्यात आले आहे. ठीक आहे. म्हणजे उमेदवार उपलब्ध नसल्यामुळे बाकीचे जे 2 आहेत हे 2 उमेदवार ओबीसी आणि ओपन कॅटेगरीतून घेण्यात आलेले आहे. ठीक आहे. नंतर प्रत्यक्ष यादीसुद्धा 4 उमेदवारांची लावण्यात आलेली आहे मित्रांनो. ठीक आहे. याच्यानंतर प्रत्यक्ष यादीतील उमेदवार जर आपण बघितले याच्यामध्ये तर 4 उमेदवार लावलेले आहे. ठीक आहे. तर याच्यानंतर अंशकालीन उमेदवारांचे जे आहे ते मित्रांनो पूर्ण कॅन्डिडेट मिळालेले नाही, त्याच्यामुळे जे आहे ते सिरियल नंबरनुसार भरण्यात आलेली यादी आहे. नंतर कॅटेगरी SCI जनरल 10 जागा लागलेल्या आहे. 10 जागेमध्ये 10 कॅन्डिडेट तुम्हाला बघायला मिळेल. पहिला कॅन्डिडेट 158 मार्काचा आणि दुसरा जो आहे ते लास्टवाला 150 मार्काचा आहे. प्रत्यक्ष यादीमध्ये 5 उमेदवारांची नावे तुम्हाला बघायला मिळणार आहे. ठीक आहे. 148, 146, 146, 144. याच्यानंतर जर विचार केला आपण SC स्पोर्ट पर्सनमध्ये एका कॅन्डिडेटचं नाव आहे, 100 मार्क आहे. प्रत्यक्ष यादीमध्ये 2 कॅन्डिडेटचे नाव तुम्हाला बघायला मिळणार आहे. ठीक आहे. याच्यानंतरची जी लिस्ट आहे मित्रांनो ते आहे एक सर्व्हिसमॅन SC कॅटेगरीमध्ये 2 कॅन्डिडेट आहे आणि दोन्ही कॅन्डिडेट जे आहे 92 मार्कवाले आहे. ठीक आहे. याच्यानंतर प्रत्यक्ष यादीमध्ये 3 उमेदवारांची नावे तुम्हाला बघायला मिळणार आहे, 148 आणि लास्ट आहे 146. याच्यानंतर SC प्रोजेक्ट अफेक्टेडमध्ये 1 कॅन्डिडेट आहे, 120 मार्क आहे. प्रत्यक्ष यादीत 2 कॅन्डिडेट आहे. ठीक आहे. याच्यानंतर जर विचार केला आपण तर अंशकालीनमध्ये SC कॅटेगरीमध्ये 2 कॅन्डिडेट जे आहे ते पाहिजे आहे. तर अंशकालीन पदासाठी सुयोग्य उमेदवार उपलब्ध न झाल्याने शासन परिपत्रक दिनांक 25/1/2024 नुसार सदरच्या उमेदवारांनी गुणानुक्रमानुसार अंतिम निवड यादीमध्ये समावेश करण्यात आलेला आहे. म्हणजे जी मेरिट आहे त्याच्यानुसार भरण्यात आलेला आहे. SC कॅटेगरीमधल्या जागा SC कॅटेगरीला देण्यात आलेल्या आहे. तुम्हाला इथे बघू शकता, कारण की अंशकालीन उमेदवार नाही त्याच्यामुळे जागा खाली ठेवलेल्या नाही. ठीक आहे. प्रत्यक्ष यादीमध्ये तुम्ही बघू शकता 3 उमेदवार आहे. याच्यानंतर ST कॅटेगरी 5 उमेदवारांची यादी तुम्हाला 150 मार्क पहिला आणि 140 मार्क लास्ट दिसत असेल. प्रत्यक्ष यादीमध्ये 3 उमेदवारांची यादी लावण्यात आलेली आहे, 134, 134 आणि 132. ठीक आहे. याच्यानंतर ST स्पोर्ट पर्सन 1 उमेदवार आहे, 118 मार्काचा. प्रत्यक्ष यादीमध्ये 2 उमेदवार तुम्हाला बघायला मिळेल, 134, 134 मार्काचे. याच्यानंतरच्या मित्रांनो ST एक सर्व्हिसमॅन 2 कॅन्डिडेट आहे, 136, 134. प्रत्यक्ष यादीमध्ये 3 कॅन्डिडेट आहे. याच्यानंतर जर बघायचं झालं तर ST प्रोजेक्ट अफेक्टेड 1 कॅन्डिडेटचं नाव तुम्हाला बघायला मिळणार आहे. ठीक आहे. प्रत्यक्ष यादीमध्ये मित्रांनो 2 कॅन्डिडेट पाहिजे होते, परंतु दिनांक 4/2022 शासन निर्णयानुसार तात्पुरत्या निवड यादीतील कागदपत्र पडताळणीसाठी अपात्र उमेदवारांमुळे प्रत्यक्ष यादीसाठी 1 उमेदवार आवश्यक असल्याने गुणवत्तेनुसार आवश्यक पात्र उमेदवार उपलब्ध करून घेऊन त्याचा प्रत्यक्ष यादीत समावेश करण्यात येईल असं त्यांनी सांगितलेलं आहे. ठीक आहे. त्यानंतर ST अंशकालीनमध्ये जे आहे ते मित्रांनो 1 उमेदवार तुम्हाला बघायला मिळणार आहे. प्रत्यक्ष यादीमध्ये 2 उमेदवार आहे. नंतर BJA जनरल 3 उमेदवाराची तुम्हाला लिस्ट बघायला मिळणार आहे. प्रत्यक्ष यादीमध्ये इथे आपल्याला 3 उमेदवार बघायला मिळणार आहे. ठीक आहे. नंतरची गोष्ट केली मित्रांनो तर ग्रामविकास पंचायत राज विभागाकडून शासन परिपत्रक जे आहे ते 11/12/2024 व पत्र दिनांक 22/1/2025 नुसार माजी सैनिक आरक्षणाचे उमेदवार उपलब्ध न झाल्यामुळे गुणवत्तेने येणाऱ्या पुढील उमेदवारांचा BJA माजी सैनिक प्रवर्गामध्ये समावेश करण्यात आलेला आहे. ठीक आहे. म्हणजे उमेदवार उपलब्ध नाही, जागा कन्वर्ट झालेली आहे. ठीक आहे. तर याच्यामध्ये प्रत्यक्ष यादीत 2 उमेदवार तुम्हाला बघायला मिळणार आहे. याच्यानंतर मित्रांनो BJA 1 अंशकालीनमध्ये 1 जागा आहे आणि 1 उमेदवार प्रत्यक्ष यादीमध्ये तुम्हाला 2 उमेदवार बघायला मिळणार आहे. त्याच्यानंतर NTB जनरल 3 याच्यामध्ये 152, 150 आणि 150 मार्काचे आहे. प्रत्यक्ष यादीमध्ये तुम्हाला 3 उमेदवार आणखी दिसणार आहे. याला 138, 138 आणि 136 मार्क आहे. नंतर अंतिम निवड यादी NTBची आहे मित्रांनो 1 सर्व्हिसमॅन 1. नंतर याच्यामध्ये 3 उमेदवार जे आहेत 2 उमेदवार जे आहेत ते वेटिंगमध्ये आहे. ठीक आहे. तर अशा प्रकारचे सगळ्या कॅटेगरीचे निकाल तुम्हाला इथे बघायला मिळणार आहे. ठीक आहे.
तर सगळी जे PDF आहे आपण चॅनलवरती टाकले आहे. टोटल 45 पेजचे मित्रांनो ही PDF आहे. तुम्ही इथे बघू शकता. पूर्ण मी वाचत बसलो तर जो आहे आपला व्हिडिओ फार लांब होईल. तर त्याच्यामुळे तुम्ही जे PDF आहे ते वाचा आणि टेलिग्राम चॅनलला जर जॉईन नसाल तर जॉईन करून घ्या. सगळी अपडेट टाकलेली आहे. ठीक आहे. आणि लवकरात लवकर जॉईनिंगसुद्धा तुम्हाला भेटणार आहे. ठीक आहे. बाकी काही अपडेट याच्या संदर्भात आले तर चॅनलच्या माध्यमातून मी नेहमीप्रमाणे तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचे कार्य करील. चॅनलला नवीन असाल तर लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. टेलिग्राम चॅनलला जॉईन करायला विसरू नका. तोपर्यंत मित्रांनो, जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवराय.